नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो. तर आज दुकानामध्ये एका गिरायकानं वस्तू घेऊन मला चिल्लर दिली. ती होती 150 रुपयाची. तर हे मी 150 रुपयाची चिल्लर मोजत आहे. काही 10 रुपयाची नाणी आहेत, काही 5 रुपयाची नाणी आहेत, काही 2 रुपयाची नाणी आहेत आणि काही 1 रुपयाची नाणी आहेत. असं मिक्स नाणी होती आणि हे मी मोजत असताना मला एक रहस्यमय नाणं सापडलेलं आहे. आणि हे इतकं छोटं नाणं होतं की मी ते बघितलं. तर हे जरा असं झूम करून बघूया. तर ह्याच्यावर 5 रुपये असं लिहिलेलं आहे. हे नाणं कुठल्या देशाचं असेल हे नाणं मला कमेंटमध्ये सांगा. या चित्रावरनं तुम्ही ओळखू शकता का? तर मी थोड्या वेळात हे गुपित सांगणारच आहे. तर हे नाणं पलटी करून बघूया की हे किती रुपये कुठल्या देशाचं आहे ते. तर हे 5 रुपये इकडनं लिहिलेलं आहे आणि तिकडनं काय लिहिलंय ते बघूया. तर तिकडनं लिहिलेलं आहे हे एका राणीचं चित्र आहे. हे ऑस्ट्रेलिया 2011 एलिझाबेथ द्वितीय ह्या राणीचं चित्र आहे ह्याच्यावर. आणि हे 5 रुपयाचं आहे. म्हणजे मला हा खजिना सापडलेला आहे. 5 रुपयाचं नाणं. हे 5 रुपयाचं नाणं असू शकतं किंवा 5 पैशाचं नाणं असू शकतं. तर हे मी कुठं करन्सी देऊन मला ह्याचे पैसे मिळू शकतील आणि ह्या नाण्याची काय किंमत असेल बाजारात ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर ह्याची मला घसघशीत किती किंमत मिळेल? खरंच आहे का असं जुनं नाणं सापडल्यानंतर त्याचे आपल्याला भरपूर पैसे मिळतात? मला असं वाटायला लागले की हे 5 रुपयाचं नाणं मला बहुतेक 5 लाख रुपये मिळतील असं मला वाटायला लागले. तर बघूया. आता हे मी परत चिल्लरमध्ये ठेवलेलं आहे नाणं. तर हे लिहिलेलं आहे. हे इकडून लिहिलेलं आहे 5 रुपये आणि तिकडनं आहे एलिझाबेथ द्वितीय 2011 ऑस्ट्रेलिया. थँक यू.